इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मळी वाहतूक आणि हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर धडक कारवाई करून एकूण 19,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत 11 गुन्हे दाखल झाले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि प्रभारी उपाधीक्षक JN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 16 डिसेंबर रोजी पहाटे दहिटणे ते बक्षी हिप्परगा रोडवर सापळा लावून बोलेरो पिकअप क्रमांक MS13 DQ 6910 ही जप्त केले। त्यात 4.480 मेट्रिक टन अवैध मळी, त्याची किंमत 39,600 रुपये इतकी आहे आणि 8 लाख रुपये किमतीचे वाहन असा 8,39,000 रुपयांचा माल जप्त केला। वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। याच दरम्यान गुळवंची, उत्तर सोलापूर आणि शिवाजीनगर परिसरात विभागीय भरारी पथक, पोलीस, महसूल विभाग यांच्यासह सामूहिक मोहीम राबवून हातभट्टी दारू केंद्र उद्ध्वस्त केली। यात 27,250 लिटर रसायने, 535 लिटर तयार दारू असा 10,97,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला।